मात्र यावेळेला रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वतः देवगिरीवरती त्या दाखल झालेल्या आहेत आणि अगदी काही क्षणांपूर्वी शपथविधी सोहळ्यानंतर सुनेत्रा पवार देखील देवगिरीवरती दाखल झालेल्या आहेत। रुपालीताई, आजचा दिवस हा खरं तर कठीण होता, मात्र महत्त्वपूर्ण निर्णयाचा देखील होता। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? शपथविधीच्या वेळेला अजित दादा समोर निघत होते आणि सगळ्या आतमध्ये जे दादांचे कार्यकर्ते होते, अजित दादा अमर रहे या अत्यंत दुःखाच्या वातावरणात या शपथविधीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली। जरी त्या राज्यातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील तरी त्याच्यासाठी अजितदादा सोबत नाहीयेत ही फार न भरून येणारं दुःख आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन अजितदादांचा घेतलेला वजा लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करण्यासाठी वहिनींनी ही औपचारिक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। नक्कीच रुपालीताई, देवगिरीवरती तुम्ही देखील दाखल झालेले आहेत, स्वतः सुनेत्राताई देखील दाखल झालेले आहे। काय अवस्था नेमकी त्यांची आहे? मात्र दुसरीकडे एक महत्त्वपूर्ण बाब अशी की महाराष्ट्र राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत। काय सांगाल? एक लक्षात घ्या की प्रचंड दुःख आहे। न येणारी जखम भरून न येणारी जखम झालेली आहे, परंतु राजमाता जिजाऊआईंचे विचार, राजमाता अहिल्यामातांचे विचार आणि झाशीच्या राणीसारखं लढण्याचे विचार घेऊन आज वहिनींनी रमाई माता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून त्यांच्या विचार अंगीकृत करून एवढ्या मोठ्या दुःखात सुद्धा त्या उभ्या राहिलेल्या आहेत। फक्त आणि फक्त अजितदादांच्या घेतलेला वसा, त्यांचा असणारं काम आणि त्यांच्या कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी या माऊलीने या कठीण परिस्थितीत सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे। बरोबर आहे। फक्त रुपालीताई, एका बाजूला देवगिरीवरती स्वतः सुनेत्राताई दाखल झाल्याचं देखील कळतंय, काही क्षणामध्ये प्रदेश कार्यालयामध्ये देखील कार्यकर्त्यांशी संवाद त्यांचा होणार आहे का रुपालीताई? आता देवगिरीवर दाखल झाल्या त्या माननीय अजितदादांच्या प्रतिमेस त्यांनी वंदन करून आत गेलेले आहेत। थोड्याच वेळात ते सगळ्यांना भेटेल आणि ते तशाही तातडीने बारामतीला रवाना होणार आहे। नक्कीच धन्यवाद रुपालीताई, तुम्ही आमच्यासोबत बोललात त्यासाठी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देवगिरीवरती दाखल झालेल्या आहेत। यापूर्वीच अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांचं शासकीय निवासस्थान अशी देवगिरीची ओळख आहे। दादा गेल्यानंतर मात्र थेटपणे त्या ठिकाणी देवगिरीवरती जाण्याचा निर्णय हा सुनेत्रा पवार यांनी घेतलेला आहे। तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।